नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भारती मेंगडे या चॅनलवर। आज मी बनवणार आहे मूग खिचडी। मूग खिचडी बनवण्यासाठी काय काय घेतले दाखवते तुम्हाला, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। हे बघा, मूग खिचडी बनवण्यासाठी मी 1 वाटी इंद्रायणीचा तांदूळ घेतले, ही मुगाची डाळ 1 वाटी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण घेतलाय थोडं सोलून आणि मिरच्या घेतल्या 2। आता पहिले टोमॅटो कांदा कट करून घेऊ आणि तांदूळ आणि मुगाची डाळ धुवून घेऊ आपण पहिलं। हे बघा, आपण डाळ तांदूळ घेतलं होतं ना, ते धुवून घेतलंय चांगलं 2-3 पाण्याने। कांदा टोमॅटो कट करून घेतलाय, मिरच्या घेतल्यात कापून, लसूण घेतलाय ठेचून, कढीपत्ता आहे ते। आता आपण गॅस चालू करून कुकर ठेवलाय गॅसवर, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकू। दोन चमचे तेल टाकले, मोहरी टाकू, जिरं, लसूण, कढीपत्ता, कांदा, कांदा टाकलाय, टाकून चांगला कांदा लाल होऊन देऊ। मिरच्या घेतल्या होत्या ना, त्या टाकते। हे टोमॅटो, हा बघा, आपला कांदा चांगला लाल झालाय। थोडी हळद टाकू, 1 चमचा मीठ, आता हे तांदूळ आणि डाळ आहे ते टाकू। चांगलं हलवून घेऊ आपण। हे बघा, चांगलं हलवून घेतलंय, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकू। हे 2 ग्लास मी मापून घेतलेत, त्याच्यामध्ये टाकूया। मिरच्या तिखट नाही ना, थोडा घरगुती मसाला टाकूया आपण। सॉरी, सांगितलं थोडं। आता 1-2 मिनटं तसंच ठेवून देऊ आपण, त्याला झाकण लावू आणि 3 शिट्ट्या करून घेऊ। हे बघा, कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात। हा बघा, किती छान झालं। आपण ताट भरून जेवायलाच घेऊया। हे बघा, आपलं ताट झालं तयार। बघा किती छान झाली मूग खिचडी। हे लोणचं घेतलंय मी। अशा पद्धतीत करा, खाऊन बघा, खूप छान लागतं। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।